श्री भागवत धर्माचार वारकरी संप्रदाय सामुदायिक मंडळ कवाड ते देवाची आळंदी पायी पादुका दिंडी सोहळा श्री प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। त्या पायी दिंडी वारीला हजारोच्या संख्येने वारकरी भक्त आनंदाने सहभागी होऊन माऊली तुकाराम नामदेव सोपान मुक्ताईच्या नावाचा गजर करत भगवान विठ्ठलाचा जयघोष करत मजल दरमजल करत एकादशीच्या आदल्या दिवशी आळंदीत प्रस्थान करून माऊलीच्या नामघोषात विठ्ठल नामाच्या गजरात सकाळी नगरप्रदक्षिणा करून आश्रमात प्रस्थान झाली। या दिंडी सोहळ्यास हबप चिदानंद सरस्वती महाराज तसेच हबप डॉक्टर निचिते महाराज याचबरोबर अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्यासोबत सहकारी उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, चिटणीस हबप अशोक पाटील, खजिनदार गोविंद पांडव, कार्याध्यक्ष हबप सुनील भगत, हबप भाई पाटील, हबप रंगनाथ सिंग यासह वीणावादक, मृदुंगवादक तेजस महाराज, कीर्तनकार, टाळवादक असा असंख्य भक्तांच्या उपस्थितीत कार्तिक पायी दिंडी सोहळा देवाची आळंदी येथे संपन्न झाला।
ताई अशावा थोड्या थोड्या काकी अशावा. माऊली उत्सवानिमित्त आपण जी दिंडी घेऊन आलात भिवंडीवरनं कवाडवरनं आळंदीपर्यंत, त्याबद्दल आपण काय सांगताय? भुवनेश्वर ओपन अजमेरीद्वारे त्याचा वेलो गेला लग्नावर ही जी जुना परंपरा चालत आलेली आहे. महावैष्णव माऊली धर्मद्वारांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये हा दिंडी सोहळा जसा घेऊन गेले त्याप्रमाणे आपल्या या भिवंडी तालुक्यातून श्री स्वामी सकाराम महाराजची या पादुका घेऊन गेली 100 वर्षे मागच्या वेळेला पूर्ण झाली आणि यावेळी ही पालखी 101 वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आणि असा आनंदाचा सोहळा या ठिकाणी चाललेला आहे की हा आनंदोत्सव प्रत्येकाच्या आनंदामध्ये हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. असा आनंद सोहळा जो आहे तो आनंद सोहळा पुढे असाच वाढत राहावा आणि सगळ्यांचा आनंदोत्सव असा साजरा करत यावा अशी मी पांडुरंगाच्या चरणी आणि माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो. आपण अध्यक्ष आहात, आपण तिथपर्यंत पालखीपर्यंत घेऊन आला आहात, जो उत्सवाची माहिती सांगा आणि कशा प्रकारे तुमचं नियोजन असते आणि किती भाविक या पालखीत सहभागी झालेले आहेत? ही सकाराम महाराजची पालखी कवाड भिवंडी ते आळंदी अशी पालखी काढत असताना आम्हाला पहिली संकट पडली की पालखी यंदा आपला इलेक्शनच्या निकालाने पण जशी जशी गावोगाव फिरत आली प्रतिसाद मिळत गेला आणि आम्ही रस्त्याला येत असताना आमच्या पालखीमध्ये 450 लोक पायी होते. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आज आम्ही पाहून आमचं मन भाळून गेला का अपाट गर्दी लागली. तुम्ही तर आता लाईव्ह बघितलंच आहे. आणि यावर्षी जे 100 वर्षांनी यावर्षी 101 वर्षांनी आणि आमचा प्रयत्न असा का वरच्या मार्गावरती 15 टाकायचं आहे ते लवकरात लवकर आम्ही पालखी झाल्यानंतर आम्ही त्याच्या मार्गे लागून त्याचा 15 टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? तरुण पिढी याच्यात लवकर आले तर आम्हाला अति आनंद होईल. म्हणजे आता ते वयस्कर झाले, आता आमची वय होत नाही आहे, याच्यात तरुण मुलं जेवढे येतील तेवढं आम्हाला चांगलं आहे. थोडंसं अशा सुंदर
Imbaulah